जेव्हा संतांचं अंतःकरण शब्दात उतरतं तेव्हा केवळ ग्रंथ जन्माला येत नाही, तर एक संपूर्ण युग घडतं. ज्ञानेश्वरी हा केवळ एक आध्यात्मिक ग्रंथ नाही आहे, तर ते एका तळमळीच्या आत्म्याचं प्रेममय स्वरूप आहे. आणि या ग्रंथाचा शेवट म्हणजे पसायदान. ही एक अशी प्रार्थना आहे जी स्वतःसाठी नाही, तर सर्व जीवांच्या सुखासाठी आहे. या प्रार्थनेत कुठलीच अपेक्षा नाही आहे, फक्त एका सच्च्या भक्ताची ती विनवणी आहे. माऊली म्हणतायत की या जगात द्वेष नको, दुरित नको, प्रत्येक जीवामध्ये प्रेम जागो. पसायदान म्हणजे एकूणच सार्वत्रिक कल्याणाची प्रार्थना आहे, जिथे कोणताही स्वार्थ नाही आहे. केवळ समस्त सृष्टीसाठी मंगलतेचा, मैत्रीचा, ज्ञानाचा आणि सुखाचा वर्षाव मागितला आहे. हे केवळ धार्मिक नव्हे, तर मानवी मूल्यांचं गहन, शाश्वत आणि अत्यंत आदर्श असं रूप आहे. पसायदानाचा भावपूर्ण अर्थ सरळ सोप्या पद्धतीने आज आपण बघणार आहोत. मी वाचन केल्यानंतर किंवा काही संदर्भ बघितल्यानंतर मला समजलेला, मला उमगलेला अर्थ सांगण्याचा आज मी प्रयत्न करणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. माऊली कणाकणात व्यापून असलेल्या भगवंताला प्रार्थना करताय. म्हणताय की हे विश्वभर व्यापून असलेल्या प्रभू, माझ्या वाणीतून चालणारा हा ज्ञानयज्ञ तुझ्या कृपेमुळे अखंड सुरू आहे. तू या यज्ञावर प्रसन्न हो आणि यज्ञाचा प्रसाद म्हणून मला हे पसायदान दे. हे अंतिम वरदान मला प्राप्त होऊ दे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. माझी विनंती अशी आहे की जे खलप्रवृत्तीचे आहे त्यांच्यातील वाईट गुण नाहीसे कर. माऊली विनवणी करताय, प्रार्थना करताय, त्यांच्या सद्गुणांची वाढ होऊ दे असं म्हणताय. आणि सर्व जीवांमध्ये परस्पर प्रेमभावना निर्माण हो, माणसांमध्ये मैत्र नांदो. कुठलाही मनुष्य हा कधीच वाईट नसतो, त्याचे गुण वाईट असू शकतात. त्यामुळे ते भगवंताला म्हणतायत की तू फक्त ते वाईट गुण काढून टाक आणि दुष्प्रवृत्ती काढून टाकल्यानंतर त्यांच्या सत्कर्मांमध्ये वाढ कर, अशी प्रार्थना ते भगवंताकडे करताय. लक्षात घ्या, इथे माऊलींनी दुष्टांच्या नाशाची नाही, तर त्यांच्या सुधारणेची प्रार्थना केली आहे आणि हीच त्यांच्या करुणेची खूण आहे. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. दुरित, पाप, अज्ञान किंवा वाईट विचार यांचं अंधाराचं जणू तिमिर नाहीसं हो, गडद सावट नाहीसं हो असं म्हणतायत माऊली. अज्ञान, अन्याय आणि पाप नष्ट होऊ दे. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, सर्व विश्वाला आपापल्या धर्माचा, कर्तव्याचा आणि सत्याचा प्रकाश लाभो, जणू सूर्यप्रकाशासारखा. सर्वांनी आपली खरी जबाबदारी आणि मूल्य ओळखावीत. जो जे वांछिल तो ते लाहो, प्रत्येक जीवाला आपल्या मनातील इच्छा फळाला याव्यात, पण त्या इच्छा सद्भाव आणि कल्याणकारी असाव्यात अशी भावना आहे. आणि सर्व प्राणीमात्रांमध्ये ही कृपा व्हावी. प्राणी जात, संपूर्ण सृष्टीत कल्याण व्हावं. थोडक्यात माऊली म्हणतायत की संपूर्ण जगतामधून अज्ञानाचा अंधार नाहीसा व्हावा, सत्य आणि धर्माचा प्रकाश सगळीकडे पसरावा आणि प्रत्येक जीवाला आपल्या सद्भावनेतून जे हवं ते मिळावं. इथे लक्षात घ्या, धर्म म्हणजे जात पंथ नव्हे, तर माणसाच्या आचरणातील खरी धारणा असा आहे. वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. या ओवीत माऊली एक अतिशय उदात्त अशी प्रार्थना करतात. हे जग संतांनी भरून जावो, वर्षत सकळ मंगळी, सर्व मंगल गोष्टींचा वर्षाव सतत होत राहो. ते म्हणतात की या पृथ्वीवर सातत्याने आणि अखंडपणे मंगल गोष्टींचा वर्षाव होत राहो. पण हे केवळ बाह्य सुखद गोष्टी नव्हे, तर त्या मंगल गोष्टी म्हणजे ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, ईश्वराशी जोडलेली, सत्य आणि करुणेने भरलेली माणसं. हे जग संत, सज्जन, ईश्वरनिष्ठ अशा लोकांनी भरून जावो. का? कारण ते आत्म्याचं खऱ्या अर्थानं सुख शोधतात आणि इतरांनाही तेच दाखवतात. थोडक्यात माऊली म्हणताय की ईश्वरावर श्रद्धा असलेल्या लोकांचा समूह या जगात निर्माण होत राहो. पुढे जाऊया. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंता मणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. हे विश्व म्हणजे जणू कल्पतरूंनी भरलेली जागा असावी, जिथे सगळ्या इच्छा पूर्ण होतात.
ती चेतनेनं भरलेली, प्रत्येकासाठी चिंतामणीसारखी समाधान देणारी भूमी असावी. आणि लोकांचं बोलणं म्हणजे जणू अमृताच्या महासागरातलं मधुर लहरींसारखं असावं. प्रेम, ज्ञान आणि करुणेने ओतप्रोत. चंद्रमेजे अलांछन, मार्तंडजे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू. जसा चंद्र निर्मळ आहे तसे सज्जनही नितळ निर्मळ मनाचे असावेत. कुठलाही दोष, मत्सर, अहंकार नसलेले. मार्तंड म्हणजे सूर्य आणि तापहीन म्हणजे जळजळीत न करता प्रकाश देणारा. म्हणजे सज्जन माणूस सूर्याप्रमाणे असावा, उजेड देणारा पण इतरांना त्रास न करणारा. ते सर्वाही सदा सज्जन, असे सज्जन व्यक्ती सर्वांशी सदा प्रेमाने वागतात, सर्वांचे हितच करतात. सोयरे होतू, ते सर्वांसाठी त्यांच्या नातेवाईकांसारखे आपलेसे आपुलकीने वागणारे असे असावेत. आता ही केवळ सज्जनतेची स्तुती आहे का? तर नाही. माणसाने कसं असावं याचं एक आदर्श रूप आहे. माऊली प्रत्येकासाठी ही सद्वृत्ती साकार व्हावी अशी प्रार्थना करतायत. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी, भजिजो आदी पुरुषी अखंडित. किंबहुना म्हणजे त्याहूनही आणखी पुढे जाऊन सर्व लोक सुखी झाले पाहिजेत ही प्रार्थना आहे. पूर्ण होनी तिही लोकी, तिन्ही लोकात पृथ्वी आकाश स्वर्ग सगळीकडे परिपूर्णता असो, सर्व लोकांचं जीवन सर्व अंगांनी समृद्ध, शांत आणि समाधानी असावं. भजिजो आदी पुरुषी, ते सगळेजण परमेश्वराची भक्ती करोत. भजिजो म्हणजे भक्तिभावाने एकरूप हो. अखंडित, ही भक्ती अखंड असो, सतत न थांबणारी, गाढ एकरूपता असलेली. भावार्थ थोडक्यात असा आहे की माऊलींची ही जी शेवटच्या टप्प्यातील प्रार्थना आहे ती म्हणजे सगळेच जीव तिन्ही लोकात सुखी असावेत, त्यांच्या जीवनात परिपूर्णता असावी आणि ते अखंडपणे परमेश्वराच्या भक्तीत रममाण होत. ही भक्ती निस्सीम, अखंड आणि आत्मिक समाधान देणारी असावी. या श्लोकात फक्त इहलोकी नाही तर परलोकी आणि आध्यात्मिक पातळीवर सुद्धा सर्वांचं कल्याण व्हावं ही अत्युच्च भावना आहे. माऊली आपल्या पसायदानातून आपल्याला सांगतायत की सुख हे केवळ बाह्य नसावं तर अंतर मनात असावं आणि ते सुख मिळवण्याचा मार्ग म्हणजे परमेश्वराशी अखंड नातं जोडणं. आणि ग्रंथोपजीवीये विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजये होआ वेजी. या ग्रंथाच्या, ज्ञानेश्वरीच्या आधारे जीवन जगणाऱ्या लोकांना म्हणजे जे ज्ञानेश्वरी वाचून समजून आचरणात आणतात, या लोकांमध्ये सर्वसामान्य लोकांना हे ज्ञान लाभावं. दृष्ट आणि अदृष्ट म्हणजे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष विजय, सांसारिक आध्यात्मिक दोन्ही पातळ्यांवर यश, शांती, समाधान लाभावं आणि आवेजी हे घडावं अशी माऊलींची शेवटची मनापासूनची इच्छा आहे. थोडक्यात काय तर ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या अभ्यासामुळे लोकांचं सर्वांगीण कल्याण व्हावं, ते प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशा दोन्ही स्वरूपात यशस्वी व्हावेत, सामान्य माणसांनाही हे ज्ञान सहज मिळावं आणि ते जीवनात उतरवून तेही आध्यात्मिक उन्नती साधो ही ज्ञानेश्वर माऊलींची नम्र प्रार्थना आहे. हा ग्रंथ हे केवळ एक लेखन नव्हे तर सर्वांच्या जीवनाचा प्रकाश मार्ग ठरावा. ते वाचणाऱ्या, समजणाऱ्या आणि अंमलात आणणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला दोन्ही पातळ्यांवर यश मिळो हीच माऊलींची प्रार्थना आहे. येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. हे विश्वनाथा, हे सर्व विश्वाचे रक्षण करणाऱ्या प्रभू ईश्वरा, जेव्हा तू म्हणशील की हे पसायदान दिलं तेव्हाच ज्ञानदेव समाधानी होतील, कारण हे मागणं त्यांचं स्वतःसाठी नाही तर सर्व मानवतेसाठी आहे. तर हा होता पसायदानाचा सरळ सोपा भावपूर्ण असा अर्थ, जो माझ्या शब्दात मला समजलेला अर्थ सांगण्याचा मी प्रयत्न केला. ही एक अशी प्रार्थना आहे जिच्या प्रत्येक शब्दात विश्वाच्या प्रेमाचा आणि सौम्यतेचा गोड नाद आहे. केवळ व्यक्तिगत कल्याणाचं नव्हे तर संपूर्ण सृष्टीच्या मंगलतेसाठीचं एक शाश्वत असं वरदान आहे. माणुसकी, ज्ञान, प्रेम आणि समत्व यांनी भरलेलं हे पसायदान म्हणजे एका संताच्या सर्वश्रेष्ठ इच्छेचं प्रतीक आहे. हे पसायदान आहे तारणहार असं सर्वांच्या जीवनात सुख आणि समाधान जपण्याचं, माझ्या, तुमच्या आणि प्रत्येक जीवाच्या हृदयात एका ध्येयाने एक होण्याचं. ते आहे आध्यात्मिक प्रगतीचं अंतिम असं फळ.
मला असं वाटतं की पसायदान हा एक असा अखंड प्रवास आहे ज्याच्या प्रत्येक पावलावर प्रेम आणि समतेचा ठसा उमटला आहे आणि हा असा ठसा प्रत्येक आत्म्यावर निरंतर रेंगाळत राहील. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओत. पण त्याआधी हा व्हिडिओ कसा वाटला हे लाईक व कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.